एखादा विद्यार्थी एखाद्या कॅटेगरीमध्ये असेल तर कुठल्याही प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणते असतील तर त्या कॅटेगरी संदर्भातले जे काही डॉक्युमेंट आहेत ज्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आलं, कास्ट व्हॅलिडिटी आलं, नॉन क्रिमिलियर आलं, हे कॅटेगरी संदर्भातले डॉक्युमेंट्स आहेत जे कॉलेजला प्रवेश घेताना अत्यंत काळजीपूर्वक स्क्रुटिनी समितीद्वारे त्या ठिकाणी चेक केले जातात. विद्यार्थ्यांच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटबाबत महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्याला एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्याच्या हातामध्ये जे काही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पडलेलं आहे त्याची शासन दरबारी नोंद आहे का, शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट व्हॅलिड आहे का, हे विद्यार्थी घरच्या घरी तपासू शकतो. भविष्यात विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळी येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जर कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल, कास्ट व्हॅलिडिटी काढलं असेल तर आपलं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी कसं व्हेरीफाय करायचं आहे. कारण विद्यार्थी एका कॉलेजला प्रवेश घ्यायला जेव्हा जातो त्या ठिकाणी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी कागदोपत्री कागद तो पाहिला जातो. त्याचबरोबर बरेचसे कॉलेज शासनाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा त्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला व्हेरीफाय करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आत्ता वेळ आहे. विद्यार्थ्यांनी आपलं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे शासनाच्या वेबसाईटवर व्हॅलिड आहे का हे एकदा तपासून पाहण्याचं काम विद्यार्थ्यांनी करावं. नीट UG 2026ची परीक्षा 21 जून 2026 रोजी संपूर्ण देशभरामध्ये पुन्हा एकदा कंडक्ट होते. विद्यार्थी अभ्यासामध्ये बिझी असतील तर पालकांनी आवर्जून आपल्या विद्यार्थ्याचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट शासन दरबारी त्या ठिकाणी शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्याची नोंद आहे का याची तपासणी करायची आहे. ते नेमकं कसं करायचं आहे तेच जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे बार्टीच्या वेबसाईटवर कास्ट व्हॅलिडिटी व्हेरीफाय करणे गरजेचे आहे का, भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी एक महत्त्वाचे आणि सुरक्षित पाऊल. कारण अजून प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या नाहीत महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या. त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी हे एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढलेलं आहे, काही विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे. ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांना जेव्हा केव्हा मिळेल त्यांनी पुन्हा एकदा शासनाच्या वेबसाईटवर आपलं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट व्हेरीफाय करून घेणं आवश्यक आहे. तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्र ॲप आहे. या ॲपमध्ये संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ ऑल कॉलेजेसमध्ये दिलेले आहेत. फ्री बुकलेटमध्ये तुम्हाला कट ऑफचे बुकलेट त्याचबरोबर प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या संपूर्ण डॉक्युमेंटची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही अडचण असेल तर चॅटबॉक्स या ठिकाणी दिलेला आहे. 12 तास हा चॅटबॉक्स ओपन असतो सध्याच्या घडीला. विद्यार्थ्याला काही प्रश्न असतील तर विद्यार्थी या चॅटबॉक्समध्ये विचारू शकतो. ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. कास्ट व्हॅलिडिटी आणि आपली जबाबदारी. कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र हे शिक्षण आणि नोकरीसाठी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ओपन आणि EWS प्रवर्ग सोडला तर बाकी सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी द्यावं लागतं. तर हे एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. प्रमाणपत्र हातात मिळणे ही प्रक्रियेची पहिली पायरी आहे. शासनाच्या म्हणण्यानुसार प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याची बार्टीच्या वेबसाईटवर ऑनलाईन पडताळणी व्हेरिफिकेशन करणे ही आपली अंतिम आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. व्हेरिफिकेशन नेमकं कसं करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे. याच्यामध्ये ऑनलाईन व्हेरिफिकेशन का करावे, नोंदणीची खात्री आपल्याला होते. शासकीय डेटाबेसमध्ये आपल्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची नोंद आहे का, कारण आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एखाद्या सेतू केंद्रावरून काढलेलं असतं. त्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची शासकीय दरबारी त्याची नोंद आहे का हे सुद्धा या ऑनलाईन व्हेरिफिकेशनमधून विद्यार्थी तपासू शकतो. बनावट प्रमाणपत्रांना या ठिकाणी आळासुद्धा बसू शकतो. बोगस किंवा बनावट प्रमाणपत्राच्या फसवणुकीपासून बचाव होतो आणि रेकॉर्ड सुरक्षित राहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे चेक करून घ्यायचे. प्रवेश प्रक्रिया आणि नोकरीतील सुलभता. महत्त्वाचे क्षेत्र शैक्षणिक प्रवेशाबाबत आपण बोलूया. नीट UG असेल किंवा इंजिनिअरिंगचा प्रवेश असेल, कुठेही तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी अधिकारी बऱ्याचदा ऑनलाईन पोर्टलवरच डॉक्युमेंट रेकॉर्ड तपासतात. ऑनलाईन रेकॉर्डचा थेट फायदा, ऐनवेळी प्रवेश प्रक्रियेत कोणती अडचण किंवा विलंब होत नाही. जर तुम्ही अगोदरच व्हेरीफाय केला असेल तर तुम्हाला सुद्धा त्या बाबतीत निश्चिंत राहता येईल. जर व्हेरीफाय नाही केलं आणि ऐनवेळी प्रवेश प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी गेला तर आणि तुमच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचं ऑनलाईन रेकॉर्डच त्या स्क्रुटिनी अधिकाऱ्याला सापडलं नाही तर त्या ठिकाणी ॲडमिशनला विद्यार्थ्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. कसं नेमकं चेक करायचं आहे, बार्टीच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. होम पेजवर व्हेरीफाय व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असं दिलेलं आहे. तिथे तुमचा
व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. आपण एकदा करून बघूयात. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते कुठे चेक करायचं आहे. तुम्हाला सिंपल गुगलवर यायचं आहे. व्हेरीफाय कास्ट व्हॅलिडिटी एवढं टाकलं, पहिली वेबसाईट येते ही बार्टीची. याच्या होम पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही व्हेरीफाय व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अशा प्रकारचा टॅब दिलेला आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक होत, थोडासा टेक्निकल एरर असू शकतो. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर मागितला जाईल. तुमचा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जो आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच्या वरच्या बॉक्समध्ये लिहिलेला आहे. 2026 मध्ये काढला असेल तर 2026 आणि पुढे एखादा नंबर त्या ठिकाणी दिलेला असतो. हे पूर्ण नंबर VC नंबर असं लिहिलेलं असतं आणि पुढं इयर आणि त्याच्या पुढे एक नंबर असतो. हा 2026 पासून पुढचा नंबर जो आहे जशाच तसा विद्यार्थ्यांनी त्या वेबसाईटवर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट संदर्भात अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होते. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ॲड्रेस, कुठून तुम्ही ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल. कुठल्या जिल्ह्यातून काढलेलं आहे, कोणाच्या नावावर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते सुद्धा ऑनलाईन तुम्हाला पाहता येईल. कशासाठी काढलेलं आहे, एज्युकेशन पर्पज, तो पर्पज सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा नंबर सुद्धा या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी तुमची कॅटेगरी सुद्धा येते, कास्ट सुद्धा येते आणि स्टेटस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, व्हॅलिड. या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. आणि जर असा डाटा तुमच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर दाखवत नसेल तर तुम्ही संबंधित अधिकाऱ्याशी अगोदरच प्रवेश प्रक्रियेच्या त्या ठिकाणी संपर्क साधून ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेऊ शकता. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर 2-3 गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चेक करायच्या आहे. पहिलं, आपल्याला जेव्हा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळतं अशा स्वरूपाचं, तर या ठिकाणी डिजिटल साईन अशी राईट आहे का ते बघून घ्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर क्वेश्चन मार्क आलेला असतो. तो क्वेश्चन मार्क असू नये, डिजिटल सिग्नेचर अशी टिक असावी. क्वेश्चन मार्क आला असेल तर जिथून कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवलेलं आहे त्यांना पुन्हा एकदा ते डाउनलोड करून व्हेरीफाय करून पुन्हा एकदा आपल्याला देण्याची विनंती त्यांना करायची आहे. जर ऑलरेडी टिक आला असेल तर काही करण्याची आवश्यकता नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा सुद्धा त्या ठिकाणी नंबर दिला जातो. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आपल्या व्हॅलिडिटीवर आहे का हे सुद्धा चेक करायचे. कास्ट सर्टिफिकेट आता डिजिटल जे येतात त्याच्यावर आउटवर्ड नंबर असतो कास्ट सर्टिफिकेटचा, किंवा जुनं कास्ट सर्टिफिकेट असेल तर पेनाने लिहिलेला कुठला तरी सिरियल नंबर किंवा खाली कोपऱ्यात लिहिलेला कुठला तरी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, तो नंबर व्हॅलिडिटी नंबर सर्टिफिकेटवर असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजेच हे प्रमाणित करण्यासाठी की त्याच कास्ट सर्टिफिकेटची ती व्हॅलिडिटी आहे असं त्या ठिकाणी प्रूफ होतं. ह्या गोष्टी सुद्धा ॲडमिशनच्या वेळेस चेक केल्या जातात. तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर शेवटचा पॅरेग्राफमध्ये बिअरिंग नंबरच्या पुढं तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा सुद्धा नंबर या ठिकाणी लिहिलेला असतो. तर हे सुद्धा विद्यार्थ्यांनी एकदा चेक करून घ्यायचं आहे. म्हणजेच व्हॅलिडिटीचा वेगळा नंबर आणि कास्ट व्हॅलिडिटीवर कास्ट सर्टिफिकेट, कुठल्या कास्ट सर्टिफिकेटची ती व्हॅलिडिटी आहे त्याचा बेअरिंग नंबर सुद्धा दिलेला असतो. तर हा बेअरिंग नंबर जो या ठिकाणी दिलेला आहे तो आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर कुठे ना कुठे असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटीवर डेट सुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे. पूर्ण डेट मेन्शन असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फक्त इयर लिहिलेलं असतं आणि डेट लिहिलेली नसते, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कधी काढल्याचे. तर डेटेड ते कास्ट सर्टिफिकेट कधी मिळवलंय, त्याचा बेअरिंग नंबर काय आहे हे व्यवस्थित त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तपासून घेणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट नंबर जो आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा आणि त्याची डेट ही व्हॅलिडिटीवर येणं अत्यावश्यक त्या ठिकाणी आहे. डेट असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला ॲडमिशन प्रक्रियेमध्ये काही अडचण येणार नाही. डेटाबेस अपडेट, जर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ऑनलाईन पोर्टलला अशा प्रकारे व्हॅलिड दाखवत नसेल किंवा त्याचा डेटा अवेलेबल तुम्हाला होत नसेल तर त्या कंडिशनमध्ये काय करायचं आहे, त्या कंडिशनमध्ये नवीन प्रमाणपत्र पोर्टलवर अपडेट होण्यास थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे थोडे दिवस वाट पहा. नाही झालं, कार्यालयाशी संपर्क साधा. माहिती न मिळाल्यास त्वरित संबंधित जात पडताळणी समिती स्क्रुटिनी कमिटी कार्यालयाशी संपर्क साधा. माहिती दुरुस्ती वेळेत अर्ज केल्यास कार्यालयाकडून ऑनलाईन रेकॉर्डमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळते. सध्या हे करण्यासाठी पालकांच्या हातामध्ये वेळ आहे. ॲडमिशन प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी जास्त वेळ नसतो. कॉलेज मिळाल्यानंतर 5 दिवसाच्या आत आपल्याला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करावी लागते. त्या ठिकाणी जर ही अडचण आली
तर पुन्हा ह्या गोष्टी करायला पालकांच्या हातामध्ये तेवढा वेळ उरणार नाही. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एकदा व्यवस्थित त्या ठिकाणी तपासून पहा. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या चॅट बॉक्सचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. बरेचसे दररोज 100 ते 200 पॅरेंट्स या ठिकाणी प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारतायत. आपणही त्यांची त्या ठिकाणी समाधानकारक उत्तरं त्या ठिकाणी देत आहोत. त्यामुळे ज्यांना ही सेवा घ्यायची, ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. छत्रपती अकॅडमी पुणेच्या नीट UG 2026 पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर स्क्रीनवर आमचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता. तो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.